हाय हॅलो नमस्कार मंडळींनो, खूप दिवसांनी येलंय स्वागत असं तुमचं माझ्या आमिर अंगणवाडीकर या यूट्यूब चॅनलवर। तर आता विचार करत असत की खूप दिवसांनी ब्लॉग येतात, तर होय मी गावाकच गेलो नव्हतोय, सो त्याच्यामुळे ब्लॉग बनवू टाईम पण नाही मिळालो होतो आणि खूप दिवसांनी मी गावा केलंय, म्हणजे एका वर्षानंतर गणपतीत गावा केलंय। तर नेहमीप्रमाणे चला गाव फिराया, गावात काय काय चला ता बघूया आणि सुरुवात करूया माझ्या एका नवीन व्हिडिओमधून। एक माझं गाव एक्सप्लोअर करूचा, बघू शकता छान छान पाठीमागे अशी ग्रीनरी असा, अगदी सुंदर असं। आणि मी तुमका आमचं गाव दाखवतलंच। आम्ही इला असा दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा फोटो काढू, पण फोटो काढण्याची काय हौस भागत नाही। थांबा तुमका दाखवतो या, ह्या बघू शकताच या रुचला असा दरवर्षीप्रमाणे फोटो काढूची काय हवंच आमची भागत नाही, म्हणून आता सुद्धा नदीवर फोटो काढू गेला असा। तर हे बघा ह्या ब्रिज असा आणि ही आमची नदी असा आणि मग निसर्ग बघा तुम्ही। आबा गावा गेल्यावर काही जावंसं वाटतच नाही, काय सुंदर वातावरण असा आणि खूपच सुंदर। त्याच्याकडे फोटोशूट चालले, आता माझ्याकडनं 60-70 एक फोटो काढून घेतला। माझे भूतूर 5 असतील आणि ह्याचे 50-60 असतील। आणि आता पावसाचा वातावरण असा, त्याच्यामुळे अगदी काळोख पडत येलो असा आणि पाऊस येतोच धो। आणि मी अजून पण दाखवते खै गेले काय, हे पण निसर्ग बघा। तुमच्या गावात पण असं सेम असतो, जी कोकणात राहतात त्यांना म्हणजे निसर्ग ह्या सुखद असा, म्हणजे कोकणात येऊन बघूचा। हे असं आमचे सत्यवान जाधव काका। खै चाललास? वाड्याकडे जातात बैल सोडू, 4 कापूक जातात। तर ते माका म्हणाले की माझा सुद्धा फोटो काढ। फोटो काढले हा, ते लाडू काढ खूप चांगले असत आणि त्यांना पण मी माझ्या ब्लॉगमध्ये त्यांना व्हिडिओ टाक। तिकडे बघा, तिथे एक तुम्हाला धबधबा दिसत असेल, त्या धबधब्यावरती आम्ही जाऊन आलोय, पण लॉकडाऊन होतं त्या काळात वगैरे, आणि तेव्हा तर मी असं काही व्हिडिओज वगैरे बनवायची नाहीतर मी तेव्हा पण दाखवलं असतं। इथून तो खूप लांब दिसतोय, पण तो खूप म्हणजे खूप जवळ आहे जर चालत गेलं तर, आणि खूप सुंदर असं आहे आणि ही सगळ्यांची शेती वगैरे आहे। मी खालती जाऊन पण व्हिडिओ बनवेनच थोडंसं पूर्ण ह्याचा, खूप सुंदर आहे। आणि इकडचं सगळं निसर्ग मी पुढून पण दाखवेन, पहिलं इकडचं सगळं दाखवते, कारण बाकीचे लोक बोलतात की आमच्या घरापर्यंत पोहोचलाच नाही व्हिडिओ बनवायला। हे आमचं मंदिर आहे आणि हा आजूबाजूचा पूर्ण निसर्ग। ॲक्च्युली तर मी संध्याकाळ होत आली आणि आत्ता शॉर्ट्स घ्यायला आली आहे, बाकी तर मी बनवलेच नाही आहेत काही व्हिडिओ, हे छोटे छोटे बनवते। बघा किती सुंदर निसर्ग। अजून भरपूर ठिकाणी खालती वगैरे गेलं तर खूप शॉर्ट्स मिळते, खूप सुंदर सुंदर व्हिडिओ होते, पण जायला टाईमच नाही मिळत आणि व्हिडिओ बनवायला पण। मी कधीतरी गावी आली तर एखाद दुसरा व्हिडिओ बनवते बस। खूप सुंदर आहे, बघू शकता। ही वेडी जी अर्धवटच येते, स्वतःचे फोटो शूट वगैरे झालं की झालं, मला व्हिडिओ बनवायला नाही करत। घरं आहेत आणि मध्ये फुल निसर्गाच्या सानिध्यात बसलेली घरं आहेत आमची। आणि घातल्याने ती घातल्या तुका देऊ नाही, फोटो नाही काढू की त्यालाच सांग, मी शूट करेन काय। आणि हैसर बघा किती सुंदर वातावरण झालेलं असं, ढग किती सुंदर दिसतात बघा, एकदम मस्तच। हे सगळे पताने गजाली मारतं आणि हे सिद्धी काही जात, सिद्धी आता ऑटोग्राफ होईल लवकर। अगो सिद्धी पण घेऊन यायचा, त्या काय चूल कोंबड्या घरात बसला आता। कसलं भारी आहे बघ ना।
हे असं सुंदर असं निसर्ग बघितल्यावर तुम्हाला जर आमच्या गावी यावंसं वाटत असेल ना तर नक्की विजिट द्यायला या. खूप सुंदर आमचं गाव आहे आणि नक्की तुमका आवडतो. मी अर्धा मालवणीत अर्धा मराठीत ब्लॉग करतोय असो. हा आहे माझं सुंदर गाव आणि हे पूर्ण नदी आणि आता थोडीशी म्हणजे ते जास्त पाणी आल्यामुळे सगळे दगड इकडे आलेत आणि निसर्ग बघ सुंदर. म्हणजे गावी आल्यानंतर ना म्हणजे निसर्गात इथेच राहावं असं वाटतं. एकदम सुंदर आहे बघा किती सुंदर आहे. फुल सॉलिड एकदम भारी व्ह्यू. मुंबईमध्ये आपण पैसे पे करून फिरायला जातो किंवा काय, पण मला तर मी फिरायचं असेल तर इथे यायला सजेस्ट करेन सर्वांना. खूप सुंदर व्ह्यू आहे. गाववाल्यानो तुमका व्हिडिओ नक्की कसं वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ नवीन तुमका रोज बघूक आवडतील ना त्या पण सांगा. म्हणजे मी कसा रोज बनवीन आणि कमेंट करून मात्र सांगा. तर तसं तुम्ही कमेंट करून सांगलास की मी रोज बनवून सुरुवात केलंयच. टाईम मिळत तसं करतलं. आता सध्या मी गावात गेल्यानंतरच बनवतोय, पण आता वेळ मिळाला तर मुंबईचे पण काही घडामोडी आहेत ते पण टाकूचा प्रयत्न करीन. तर नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब मित्रांना सुद्धा करा. फंबल झालो आज स्क्रिप्टेड नाही ना मला घ्यायचा आता बोलायचा. हां तर तुम्ही मात्र शेअर करू विसरा नको आणि लाईक कमेंट सबस्क्राईब करा. चला बाय बाय.